विद्यार्थी मित्रांनो, आज आपण व्याकरणाचा भाग पाहणार आहोत, जो आपल्याला परीक्षेमध्ये 16 मार्कासाठी विचारला जातो. व्याकरणाबरोबर पुढे पत्र आहे 2 प्रकारचे, एक ऑफिशियल आणि एक अनऑफिशियल, म्हणजे एक औपचारिक आणि एक अनौपचारिक. त्यालाच सोबत सारांश लेखन. त्यानंतरचा प्रश्न 5वा आ, यामध्ये आपल्याला एक जाहिरात लिहायची असते, एक बातमी लेखन आणि एक कथा लेखन. त्याचबरोबर प्रश्न 5वा ई, यामध्ये निबंध लिहायचा असतो. निबंधाचे वेगवेगळे प्रकार आहेत, म्हणजे आपल्याला निबंध किती प्रकारामध्ये लिहायचा आहे तेही आपलं लक्षात असलं पाहिजे. त्याच्यामध्ये वर्णनात्मक निबंध असेल, प्रसंग लेखन असेल, वैचारिक निबंध असेल. यापैकी एक निबंध आपल्याला लिहायचा असतो. आपण टप्प्याटप्प्याने सुरुवात करणार आहोत. पहिला जो भाग आहे आपला व्याकरणाचा, त्याच्यामध्ये आपल्याला वाक्याचे प्रकार विचारलेत आणि वाक्य रूपांतर विचारलेलं आहे, ते आज आपण पाहणार आहोत. तर वाक्याचे प्रकार जर विचारले तर वाक्याचे प्रकार एकूण मिळून 4 आहेत: विधानार्थी, प्रश्नार्थक, उद्गारार्थी आणि आज्ञार्थी. आता विधानार्थी वाक्य म्हणजे काय, तर याच्यामध्ये 2 प्रकार पडतात, एक होकारार्थी आणि दुसरा नकारार्थी. म्हणजेच काय, विधानार्थी वाक्यामध्ये काय सांगितलेलं आहे ते लक्षात घ्या, की एखाद्या गोष्टीविषयी विधान केले जाते, त्यात आज्ञा, प्रश्न, आश्चर्य यापैकी कोणताही भाव नसतो. खरे किंवा खोटे तपासण्याची गरज नसते, फक्त ते होकारार्थी किंवा नकारार्थी असतात. ठीक आहे. तर यामध्ये हे जे वाक्य दिलेले आहे, जसं की आमचं नाव पुस्तकराव आहे. ठीक आहे. मी आज गावाला जात आहे, हे होकारार्थी. आणि नकारार्थी म्हटल्यानंतर विचार करायला वेळच मिळाला नाही, म्हणजे ज्याच्यामध्ये नाही आलं, नको आलं, ना आलं, तर असे वाक्य जे आहेत तर ते वाक्य नकारार्थी असतात, म्हणजे नकारात्मक भाव दर्शवणारे असतात. ठीक आहे. ही गोष्ट आपण लक्षात घ्यायची. ज्या वाक्यामध्ये प्रश्न विचारलेला असतो ते प्रश्नार्थी वाक्य. ठीक आहे. म्हणजे तू अभ्यास केलास का, आज तपोवन को नहीं जाना क्या. ठीक आहे. मग ह्या पद्धतीचे प्रश्न जे आहेत ते शेवटी प्रश्नचिन्ह आपल्याला दिसत असेल तर सरळ सरळ सांगायचं की हे वाक्य जे आहेत ते प्रश्नार्थक वाक्य आहेत. पुढे उद्गारार्थी वाक्य आहे, ज्यामध्ये म्हणजे केवळ प्रयोगी अव्ययातून विविध भावना व्यक्त होतात, वाक्याला अनुसरून उद्गार व्यक्त केला जातो, त्यास उद्गारार्थी वाक्य म्हणतात. याच्यामध्ये हर्ष, आनंद, द्वेष, तिरस्कार, दुःख, संमती वगैरे भावना ज्या आहेत त्या व्यक्त केल्या जातात. आता तुम्हाला एकूण प्रकारचे म्हणजे केवळ प्रयोगी अव्यय जे आहेत ते तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. केवळ प्रयोगी अव्यय हे 9 प्रकारचे आहेत. ठीक आहे. आता याच्यामध्ये जे दर्शवलेले आहेत बघा, इथे वाक्य दिलेलं आहे, हो हो किती सुंदर दिखावा आहे हा, है ना. पुढे अरे रे रे, शेवटी त्या माणसाला त्याच्या प्रयत्नात यश मिळाले नाही मिळाले. शी, काय हे तुझे अक्षर, शी, काय हे अक्षर तुझे. बाप रे, केवढा मोठा साप. आता इथं ज्या ठिकाणी 2 उद्गारवाचक चिन्ह वापरलेले आहेत तिथं काय विषय असतो बुवा, आहे की नाही, हे महत्त्वाचं आहे. तर याच्यामध्ये विषय हा आहे पुढे की इथं 2 वेळा भावना व्यक्त होतात, आणि 2 वेळा भावना व्यक्त होतात म्हणून त्या ठिकाणी 2 वेळेला उद्गारवाचक चिन्ह जे आहेत ते आलेले आहेत. आता आज्ञार्थी वाक्य म्हणजे काय, तर या वाक्यातील क्रियापदाच्या रूपावरून आज्ञा, प्रार्थना, संमती, विनंती, आशीर्वाद इत्यादींचा बोध होतो, म्हणून त्याला आज्ञार्थी वाक्य असं म्हणतात. याच्यामध्ये सौम्य प्रकारची आज्ञासुद्धा असते. ठीक आहे. म्हणजे पहा, वाक्य पहा, तुला पाहिजे तो अभ्यासक्रम निवड. ठीक आहे. म्हणजे काय आहे की संमती दिलेली आहे, आपल्या अवयवांचा उपयोग करून दुसऱ्यांना मदत करा. ठीक आहे. आज्ञा केलेली आहे, शांतता पाळा, आज्ञा आहे. ओके. सर्वांना सुखी ठेव, प्रार्थना आहे. ओके. आता वाक्य परिवर्तन करत असताना आपल्याला काही गोष्टी ज्या आहेत त्या पाळाव्या लागतात. ठीक आहे. म्हणजे वाक्याचा भाव जो आहे तो बदलता कामा नये. ठीक आहे. नाहीतर मग आपलं वर विचारलेलं एक असते, आपण वेगळंच काहीतरी लिहितो, तसं होतं कामा नये. तर परीक्षेमध्ये साधारणतः कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात ते आपण बघू. ठीक आहे.
आता इथं बघा, इथं काही वाक्य दिलेले आहेत. ठीक आहे, हे वाक्य चे प्रकार आपल्याला ओळखायचे आहेत. खालील वाक्यांचा प्रकार ओळखा व लिहा. दोर कापले म्हणजे आभाळ कोसळत नाही. आता त्याच्यात नाही आलं म्हणजे ते नकारार्थी आहे, सरळ सरळ, त्याचा ताणच घ्यायचा नाही. ठीक आहे, आता हे खालचं वाक्य ओळखायला जास्त कठीण झालं आहे का? शेवटी उद्गारवाचक चिन्ह आहे, वाक्य उद्गारार्थीच असणार. ठीक आहे, मी आणि माझी आई मुंबईत येऊन पोहोचलो, विधानार्थी आहे. आता हा कोणता दादा बरं? प्रश्नार्थक आहे, प्रश्नचिन्ह आलं शेवटी. समोर चालणारा वनमजूर अचानक थबकला, विधानार्थी वाक्य आहे. ताजमहल खूप सुंदर आहे, विधानार्थी आहे. ठीक आहे, तुझ्या भेटीने खूप आनंद झाला, विधानार्थी आहे. ते काम खूप मोठे आहे, विधानार्थी आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी लक्षात ठेवणं गरजेचं आहे का वाक्याचा प्रकार काय विचारलेला आहे ते. यामध्ये एक गोष्ट आपल्याला लक्षात ठेवायची आहे की वाक्य जे आहेत, म्हणजे आता इथं नचं दिलेलं आहे तर नकारार्थी. वाक्याचा प्रकार नकारार्थी. वाक्य एक्सक्लेमेटरी मार्क आहे, म्हणजे वाक्य आहे उद्गारवाचक वाक्य. कोणतं वाक्य? उद्गारवाचक. उद्गारार्थी वाक्य असं लिहायचं नाही, उद्गारवाचकच लिहायचं. ठीक आहे, त्याच्यानंतर विधानार्थीच लिहायचं, विधानार्थी वाक्य. ठीक आहे, पुढे वाक्याचं प्रश्न दिलेला आहे. आता हा कोणता दादा बरं, आहे की नाही? तर इथं लिहिलेलं आहे, म्हणजे प्रश्नार्थक वाक्य आहे. प्रश्नार्थी वाक्य करायचं नाही, प्रश्नार्थकच वाक्य हे विधानार्थी वाक्य. त्याच्यानंतर आपलं दुसरं, विधानार्थीमध्ये होकारार्थी असेल, नकारार्थी असेल तो प्रकार. ठीक आहे, या पद्धतीने आपल्याला वाक्याचे प्रकार जे आहेत ते लिहायचे आहेत. मग प्रश्नार्थी वाक्य असेल, उद्गारार्थी असेल, आहे की नाही, किंवा आज्ञार्थी असेल. ठीक आहे, तर ह्या पद्धतीनं वाक्याचे प्रकार जे आहेत ते आपल्याला लिहायचे आहेत. म्हणजे जमलिंग जर झाला, समजा तुम्ही उद्गारवाचक वाक्य लिहिलं, उद्गारार्थी लिहिलं, तरी काही फरक पडत नाही. पण लक्षात ठेवायचं की आपल्याला वाक्याचे प्रकार ओळखताना ते व्यवस्थित लिहिता आले पाहिजे. चला, पांढरा रंग कोणाला आवडत नाही, वाक्याचा प्रकार प्रश्नार्थक. ओके, कारण शेवटी प्रश्नचिन्ह आहे. सुट्टीत भरपूर वाचन करा. ठीक आहे, म्हणजे इथं काय केलेलं आहे बाबा, आज्ञा केलेली आहे. ओके, त्याच्यानंतर मावशी तुम्ही कुठे राहता, प्रश्नार्थक वाक्य. मला बाहेर गावी जाणे आवडत नाही आलं, नकारार्थी वाक्य. अरे माझा आवाका कथेपेक्षा मोठा, फार मोठा. या ठिकाणी आपल्याला एक्सक्लेमेटरी मार्क आलेला आहे, म्हणजे हे वाक्य जे आहे ते उद्गारवाचक वाक्य आहे. कोणतं वाक्य आहे? उद्गारवाचक. त्याच्यानंतर मी कालच बालनाट्य बघितलं, म्हणजे वाक्य कुठलं आहे? विधानार्थी. आम्ही तुला कधीच सोडून जाणार नाही, वाक्य नकारार्थी. झाडांना पाणी घाला, वाक्य आज्ञार्थी. तुझं वर्ष कसं वाया जाईल, प्रश्नार्थक आहे. शेवटी प्रश्नचिन्ह आहे, म्हणजे वाक्य प्रश्नार्थक. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचं वाक्य, स्टेशन इथून खूप दूर आहे, म्हणजे विधान केलेलं आहे, फक्त स्टेटमेंट आहे, जस्ट अ सिंगल स्टेटमेंट. ओके, विधानार्थी वाक्य. त्याच्यानंतर तू चित्र काढ, आज्ञा केलेली आहे, म्हणजे आज्ञार्थी वाक्य. ही कल्पना चांगली आहे, विधानार्थी वाक्य. चला, वाक्याचं परिवर्तन करायचं आहे. वाक्य परिवर्तन करून आपल्याला सूचीनुसार पुन्हा ते लिहायचे आहे. पहिलं वाक्य पहा, तुम्हाला उजळणी करावी लागणार आहे. तुम्हाला उजळणी करावीच लागणार आहे. आज्ञार्थी वाक्य करायचं आहे, काही करायचं नाही. ठीक आहे, याच्यामध्ये जास्त ताण घ्यायचं नाही. तुम्ही उजळणी करा, बस एवढंच लिहायचं आहे. तुम्ही उजळणी करा. पुढचं वाक्य, जाऊ दे बोलून काही फायदा आहे का, है ना? तर जाऊ दे बोलून काही फायदा नाही, सरळ सरळ करायचं, विधानार्थी वाक्य. त्याच्यानंतर अब्दुल्ला त्यांच्याबरोबर बसायला संकोच वाटला. आता इथं लक्षात घ्या की आपल्याला तिथं वाक्यामध्ये काय वापरलं म्हणजे ते उद्गारार्थी होईल, हे लक्षात घेणं फार गरजेचं आहे. केवढा संकोच वाटला अब्दुल्ला त्यांच्याबरोबर बसायला, शेवटी उद्गारवाचक चिन्ह. केवढी उंच इमारत ही, है ना? तर ही इमारत खूप उंच आहे.
हे झालं विधानार्थी वाक्य. त्याच्यानंतर 500 रुपये ही देखील मोठी रक्कम आहे. याचं आपल्याला काय करायचं आहे, नकारार्थी वाक्य करायचं, म्हणजे त्याच्यामध्ये नाही आला पाहिजे. ओके, तर 500 रुपये ही देखील लहान रक्कम नाही. लहान नाही म्हणजे काय आहे, मोठी आहे. चला, ही काही वाईट कल्पना नाही, होकारार्थी वाक्य करायचं आहे. मग ही कल्पना चांगली आहे. काल रात्री खूप पाऊस पडला. याचं उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. किती पाऊस पडला रात्री, एवढंच करायचे. आणि शेवटी उद्गारवाचक चिन्ह. जगात सर्वसुखी असा कोण आहे, याचं विधानार्थी वाक्य करायचं आहे. मग जगात सर्वसुखी असा कोणी नाही. जगात सर्वसुखी असा कोण नाही किंवा कोणी नाही असं केलं तरी चालतं आहे. माझ्यासाठी आरसा आणला हा प्रश्नार्थक वाक्य आहे. याचं आपल्याला आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. ठीक आहे, हा काय करायचं आहे आपल्याला, आज्ञार्थी वाक्य. मग आज्ञार्थी वाक्य करत असताना आपल्याला काय करावं लागेल, आणलाचा आणा करावं लागेल. बस तेवढंच करायचं, आणा आहे की नाही. बाणाचा न त्याच्यामध्ये वापरायचा आहे, फारसा ताण घ्यायचा नाही. ठीक आहे. त्याच्यानंतर विमान प्रवास कोणाला आवडत नाही, विमान प्रवास सर्वांना आवडतो आहे की नाही. हे झालं त्याचं विधानार्थी वाक्य. प्रवासात भरभरून बोलावे. आता मला सांगा, ह्याचं आज्ञार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. ठीक आहे, बोलावेचा वे काढून टाकायचा, वाक्य जसं आहे तसं लिहायचं. ठीक आहे, ते काही फारसं अवघड काम नाही आहे. पुढे, आई ही प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक असते. प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे. ठीक आहे, काय करायचं आहे, प्रश्नार्थक वाक्य तयार करायचं आहे. मग प्रत्येक मुलाची पहिली शिक्षक कोण असते, आई असते. ओके, अशा पद्धतीनं आपल्याला ते उत्तर लिहायचं आहे. चला, पुढचं वाक्य. हे एक सत्य आहे, नकारार्थी वाक्य. हे असत्य नाही म्हणजे काय आहे, सत्य आहे. पुढचं वाक्य, तुमची ऊर्जा शक्ती एकत्र करा. याचं विधानार्थी वाक्य आपल्याला करायचं आहे. मग तुमची ऊर्जा शक्ती एकत्र केली पाहिजे हे त्याचं उत्तर होईल. मी जे सांगतो ते तुमच्याकडे लिहिलेलं नसेल तर त्याला शांततेनं ऐकून व्यवस्थित लिहून घ्या, म्हणजे गडबड होणार नाही. नेहमी खरे बोलावे, नकारार्थी वाक्य करायचे. नेहमी खोटे बोलू नये. ठीक आहे, नेहमी खोटे बोलू नये किंवा कधीही खोटे बोलू नये असं केलं तरी चालेल. पुढे, दिवसा झोपणं सोडा. दिवसा झोपणं सोडायला पाहिजे, आज्ञार्थी वाक्य करायचं आहे. मग दिवसा झोपणं सोडा एवढंच आपल्याला लिहायचं आहे. दिवसा झोपणं सोडा, याला पाहिजे काढून टाकायचं त्याच्यातलं, ताणच नको. ठीक आहे. पुढे, माझे घर दवाखान्याजवळ आहे. याचं प्रश्नार्थक करायचं आहे. मग प्रश्नार्थक करत असताना तुमचं घर कोठे आहे, कोठे आहे म्हटल्यानंतर उत्तर काय येईल, दवाखान्याजवळ आहे. चला, मला लाडू आवडतो, प्रश्नार्थक वाक्य करायचे. प्रश्नार्थक वाक्य करत असताना आपल्याला काय लिहायला लागेल, तुला लाडू आवडतो का, एवढंच. आलं का लक्षात, तुला लाडू आवडतो आणि शेवटी का लिहायचं, झालं तुमचं उत्तर. ओके. पुढे पहा, तो रोज व्यायाम करत नाही. होकारार्थी वाक्य तयार करायचं आहे. तो रोज व्यायाम करतो, एवढंच आहे. त्याच्या पलीकडे काय आहे, तो मनोमन खूपच खुश होता. आता इथं उद्गारार्थी वाक्य करायचं आहे. किती खुश होता तो मनोमन, झालं. किती खुश होता तो मनोमन, शेवटी उद्गारवाचक चिन्ह लिहायचं आहे. पुढचं वाक्य, किती गर्दी आहे आज गाडीत. आज गाडीत प्रचंड गर्दी होती. ठीक आहे, अशा पद्धतीनं आपल्याला वाक्याचे परिवर्तन करायचे आहे. किती तो देखावा खूप सुंदर आहे, उद्गारार्थी वाक्य. किती सुंदर आहे तो देखावा. ठीक आहे. आई रात्रभर झोपली नाही, आई रात्रभर जागी होती. शिस्तीने वागावे, शिस्तीने वागा, बस. शिस्तीने वागा किंवा शिस्तीने वाग एवढं लिहिलं तरी चालतंय. ठीक आहे. त्याच्यानंतर पुढचं वाक्य, जुनी वस्त्रे धारण करू नये. याचं होकारार्थी करायचं आहे. मग नवीन वस्त्र धारण करा किंवा नवीन वस्त्र धारण
करावीत, या पलीकडे जास्त ताण घ्यायचा नाही. जे मी सांगितलं ते जर नाही समजलं तर त्याला व्यवस्थित म्हणजे काय म्हणू त्याला आपण, मागे पुढे करा, फॉरवर्ड करा, जे आहे हळूहळू एक एक उत्तर जे आहे त्या उत्तराकडे लक्ष द्या. जे तुमच्याकडे लिहिलेलं नसेल त्याला व्यवस्थित लिहून घ्या. ठीक आहे. याच्या पलीकडे तुमचे शब्द जाणार नाहीत, याच्या पलीकडे तुमचे शब्द जाणार नाहीत. हे सिलेक्टेड शब्द असतात, हे सिलेक्टेड वाक्य असतात, तेच परीक्षेत विचारले जातात.